श्रद्धा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत कैरीचं लोणचं। त्यासाठी मी ह्या 50 कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्या मी पाण्यामध्ये टाकून ठेवलेल्या आहेत। आता आपण त्या पाण्यातून काढून पुसून घेऊ। अशा प्रकारे कैरी पुसायची आहे आणि त्याचं हे देठाचं आपण चाकूच्या साहाय्याने काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आंबे पुसून त्याच्या देठाचं मी पूर्ण काढून घेतलेलं आहे। आता आपण हे आंबे फोडून घेऊ। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी आंबा फोडत आहे। अशा प्रकारे आपण आंब्याच्या फोडी करायच्या आहेत। तुम्हाला जशा आवडतात तशा तुम्ही करू शकता। आपण या आंब्याच्या फोडी फोडल्या की लगेच पाण्यामध्ये टाकायच्या आहेत, नसता ह्या काळ्या पडतात परत। आपले खाराचे आंबे फोडून झालेले आहेत, पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहे। आता आपण हे पाण्यातून बाहेर काढून घेऊ आणि पाणी निचरायला ह्या टोपल्यामध्ये ठेवू। मी हे पाणी निचरण्यासाठी दोडीमध्ये ठेवलेले आहेत। त्याचं पूर्ण पाणी निचरल्यानंतर आपण ह्याला एका सुती कपड्यानं स्वच्छ पुसून घेणार आहोत। ह्या फोडी आता आपण अशाच पाणी निचरेपर्यंत 10-15 मिनिटं राहू देऊ। आता आपण लोणच्यासाठी हे तेल कडवायला ठेवू। मी हे अर्धा किलो तेल घेतलेलं आहे। आपलं तेल कडून झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करू। आता आपण लोणच्यासाठी मेथी तळून घेऊ। त्यासाठी मी थोडंसं तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि ही मी 30 ग्रॅम मेथी घेतलेली आहे। आपण हिला तळून घेऊ। 50 आंब्यासाठी 30 ग्रॅम मेथी। आपल्या मेथ्या तळलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता मेथ्यांचा रंग बदललेला आहे। आता आपण हे काढून घेऊ। आता आपण परत त्या कढईमध्ये थोडंसं तेल टाकू आणि मी इथं नाही का 5 ग्रॅम लवंगा आणि 5 ग्रॅम मिरे घेतलेले आहेत, दोन्ही मिळून 10 ग्रॅम आहे। आपण हे तेलामध्ये तळून घेऊ। हे दोन्ही मिळून एक तोडा आहे। आपल्या लवंगा आणि मिरे तळून झालेले आहेत। आता आपण ह्याला मेथ्यावर टाकू आणि थंड होऊ देऊ। आता दोन्ही आपण एकत्रच केलेलं आहे। ह्याला आता आपण थंड होऊ देऊ। आपण जे तेल कढून घेतलं होतं त्याला पण आपण थंड होऊ देऊ। पाव किलो मोहरी घेतलेली आहे, ही धुवून वाळून घेतलेली आहे। हिला आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊ। आपलं मेथ्या लवंगा मिरे आणि तेल थंड होईपर्यंत आपण मोहरी काढून घेऊ। आपली मोहरी बारीक करून झालेली आहे। आपल्या मेथ्या लवंग मिरे थंड झालेले आहेत, हे पण आपण मिक्सरला बारीक करून आणू। आता आपण मेथ्या लवंग आणि मिरे मिक्सरला बारीक करून घेऊ। आपलं मेथ्या लवंग मिऱ्याचं पावडर मिक्सरला बारीक करून झालेलं आहे। आपलं तेल पण थंड झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आपल्या आंब्याच्या फोडीचं पूर्ण पाणी निचरलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण ह्याला पुसून घेऊ। मी चादर टाकलेली आहे, त्याच्यावरती आता ह्या आंब्याच्या फोडी मी टाकून घेतल्या आहेत। तशा तर या फोडी पुसण्याची मला गरज वाटत नाहीये, कारण की या खूप वेळ मी हडकवायला ठेवल्या होत्या, हडकून बसलेल्या आहेत। तरी पण एक वेळा मी तुम्हाला पुसून दाखवते। आणि ह्याचं जे हे आहे असं हे काढून घ्यायचं आहे। अशा थोड्या थोड्या फोडी घ्यायच्या आणि अशा पुसायच्या।
आता आपण अशा प्रकारे सर्व पोळी पुसून घेऊ। आपल्या पोळी पुसून झालेल्या आहेत। तुमच्या जर पोळी जास्त ओल्या असतील तर तुम्ही अशा मोठ्या चादरीवर ह्या अशा चांगल्या पसरून हडकू देऊ शकता। माझ्या पोळी हडकलेल्या आहेत त्यामुळे मी ह्या वाळू घालणार नाही। 50 आंब्यासाठी मी 1 किलो मीठ घेतलेलं आहे, ते आपण एका ताटामध्ये टाकून घेऊ। पन्नास ग्रॅम हळद घेतली आहे, 25 ग्रॅम लाल तिखट, 125 ग्रॅम मोहरीची डाळ आणि हे मोहरीचं पीठ जे आपण पाव किलो मोहरीचं पीठ केलं होतं ते। आपण हे लवंग, मेथी आणि मिऱ्याचं पावडर केलं होतं ते पण आपण ह्याच्यात टाकून घेऊ। 100 ग्रॅम रामबंधू लोणचे मसाला घेतला आहे, तुम्ही कोणता पण टाकू शकता। आता आपण हे हाताने सर्व एकत्र करू। हे आपलं एकत्र करून झालेलं आहे। आता आपण जे थंड करून तेल घेतलेलं आहे, थोडंसं तेल आपण त्याच्यामध्ये टाकू। सर्व तेल टाकायचं नाही आहे, थोडंच तेल टाकायचं आहे। परत आपण याला हाताने कालून घेऊ। आपलं कालून झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोड्या थोड्या आंब्याच्या फोडी टाकू आणि त्यांना हे मिश्रण लावून घेऊ। असं व्यवस्थित ह्या पोळींना ह्याच्यामध्ये हलवायचं आहे आणि सर्व पोळींना असं मिश्रण लागलं पाहिजे। थोड्या थोड्या करून असं त्याला थोडं झटकायचं हाताने। तुम्ही पाहू शकता याला मिश्रण लागले गेलेलं आहे। आता आपण याला एका बरणीमध्ये टाकून घेऊ। आता आपण सर्व पोळींना हे मिश्रण लावून भरणीत टाकून घेऊ। भरणीमध्ये पोळी टाकल्यानंतर एखाद्या वेळेस जर एखाद्या पोळीला हे बाकूर लागला नाही तर तुम्ही हे वरून हे मिश्रण असं टाकू शकता। थोडंसं, जास्त नाही टाकायचं, थोडंच टाकायचं। आपल्या पोळी सगळ्या टाकणं झालेल्या आहेत। आता आपण त्याच्यावर हे तेल सोडू। तेल पहा पुढापर्यंत जात आहे, त्याला व्यवस्थित हलवू। आता आपण या छोट्या बरणीत पण तेल टाकून घेऊ। ह्याला पण आपण हलवून घेऊ। आता आपण हे लोणचं असंच झाकण लावून ठेवून देणार आहेत। तुम्ही दररोज सकाळी ह्या लोणच्याला अशा प्रकारे हलवून अशी आडवी भरणी करायची आहे आणि असं पूर्ण खालून वरपर्यंत हलवता येईल असं हलवायचं। कंटिन्यू हे लोणचं 8 दिवस तुम्ही रोज हलवू शकता। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।